स्थानिक स्वराज्य संस्थाओं के चुनाव का बिगुल बज चुका है। भाजपा द्वारा किए गए सर्वांगीण विकास कार्यों के चलते नगर परिषद और नगर पंचायत चुनाव में भाजपा के ही रंग में गुलाल उड़ेगा। इस आत्मविश्वास के साथ भाजपा पदाधिकारी चुनावी मैदान में उतर चुके हैं। इसी क्रम में भाजपा नागपुर जिला ग्रामीण अनुसूचित जनजाति मोर्चा के जिला अध्यक्ष हरीश कंगाली ने VBN टीवी से बात करते हुए कहा कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर जिले के सर्वांगीण विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई है। हरीश कंगाली ने कहा कि इन विकास कार्यों को देखते हुए आगामी स्थानीय स्वराज्य संस्था चुनाव में भाजपा ही विजयश्री प्राप्त करेगी। उन्होंने दावा किया कि बेसा पिपला नगर पंचायत में भी भाजपा का ही झंडा लहराएगा। उन्होंने देश के सफल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आभार व्यक्त करते हुए कहा कि महिलाओं को राजनीति और समाजकरण में 51% आरक्षण देना एक ऐतिहासिक कदम है, जिसमें समाज में सशक्तिकरण का नया अध्याय शुरू हुआ है। येणाऱ्या निवडणूक जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका नगर पंचायत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने जे प्रत्येक नागरिकांपर्यंत विकासची गंगा आणलेली आहे, त्यामध्ये आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आणि बावनकुळे साहेब जे आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री आहेत, यांनी नागपूर जिल्ह्यामध्ये जे पूर्ण चित्र बदलवलेलं आहे। म्हणजे प्रत्येक गावामध्ये रस्ते असो किंवा गटर लाईन असो किंवा जे जे विविध योजना ग्रीन जिम पासून लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जे विकास कामं आणलेले आहेत, जसा की तुम्हाला माहित असेल की शेतकरी पांदन रस्ते, त्याच्यानंतर आमचे बावनकुळे साहेबांनी आता हे महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी 7/12 ऑनलाईन केलेला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा प्लॉट धारकांना सुद्धा आतापर्यंत काय होतं की प्लॉटचे रेग्युलाइज नव्हते होते, तर ते गुंठेवारीमध्ये बावनकुळे साहेबांनी रेग्युलाइज करून त्यांना रिलीज लेटर पर्यंत पोहोचून त्यांच्या आता ते स्वतःचे जे स्वप्न होते घर बांधण्याचे ते पूर्ण होत आहे। मी सर्वात प्रथम मोदी साहेबांच्या आणि आमचे फडणवीस साहेब आणि गडकरी साहेब बावनकुळे साहेबांचा धन्यवाद करतो की आतापर्यंत फक्त 33% आरक्षण भगिनीं करता राहत होतं। काय त्यामुळे काय होत होतं की महिला भगिनी आमच्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये या समाजकारणाच्या क्षेत्रामध्ये तितकं तत्पर नाही राहत होते, पण 51% महिलांच्या आरक्षणामुळे आजच्या घटकामध्ये 51% असल्यामुळे आज नगरपंचायत बेसा पिपला असो किंवा इतर नगरपंचायतमध्ये आज 17ची बॉडी असेल तर 11 महिला भगिनी आहेत। पक्षांनी जेही मला जबाबदारी देतील आणि बावनकुळे साहेब किंवा फडणवीस साहेब जे पण माझ्याकडे जबाबदारी संघटनेच्या माध्यमातून नगरपंचायतच्या अंतर्गत माझ्याकडे जबाब येणार, तर ते मी तुम्हाला इतकं सांगतो की भारतीय जनता पार्टीचा झेंडा बेसा पिपला नगरपंचायतवर फडकल्याशिवाय राहणार नाही।